मुलांना वळण कसे लावावे? मुलं तुमचं ऐकत नसतील तर ह्या 5 खास ट्रिक्स तुमच्यासाठी. मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक घरात लहान मुले आहेत आणि त्यांना योग्य मार्गावर घडवणे ही पालकांची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. मुलं हे घराचं आरसं असतात. जसे आपण त्यांच्यासमोर वागतो तसेच ते शिकतात. तसाच त्यांचा स्वभाव तयार होतो. आज बरेच पालक मुलांच्या वागणुकीबद्दल तक्रार करतात की मुलं ऐकत नाहीत, चिडचिड करतात, अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत. पण या गोष्टींचं मूळ आपणच असतो. पालक म्हणून आपण त्यांच्याशी कसं वागतो, हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा परिणाम करतं. म्हणून मुलांना घडवताना प्रेम, समज, संयम आणि सकारात्मक विचार या गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे. मुलं लहान असतात तेव्हा त्यांच्या मनात जगाबद्दलचं पहिलं चित्र पालकांमुळे तयार होतं. त्यांना शिकवताना रागाने, ओरडून किंवा मारून काहीच साध्य होत नाही. उलट मुलांच्या मनात भीती, तणाव आणि दुरावा निर्माण होतो. ते पालकांशी आपले विचार शेअर करणं थांबवतात आणि मग त्यांच्या मनात नकारात्मक भावना वाढतात. अशावेळी पालकांनी मुलांशी मोकळेपणाने बोलायला शिकलं पाहिजे. मुलं काही चुकीचं करत असतील तर त्यांना प्रेमाने समजावून सांगणं आवश्यक आहे. कारण मुलं आपले शब्द नव्हे तर आपली वागणूक समजतात. आपण जसं त्यांच्या समोर वागतो तसं ते जगाशी वागायला शिकतात. कधी कधी पालक स्वतःच्या ताणतणावामुळे मुलांवर राग काढतात. ऑफिसमधले प्रश्न, घरातील अडचणी, नात्यातील मतभेद त्या सर्व गोष्टींचा परिणाम नकळत मुलांवर होतो. आपण मोठ्याने बोलतो, भांडतो किंवा तक्रारी करत बसतो तेव्हा मुलं या गोष्टी शोषून घेतात. त्यांच्या मनात अस्थिरता निर्माण होते. अशा वातावरणात वाढणारी मुलं चिडचिडी, रागीट आणि असंवेदनशील होऊ शकतात. म्हणूनच पालकांनी प्रथम आपले मन शांत ठेवायला शिकलं पाहिजे. मुलांना ओरडण्याऐवजी त्यांना ऐकून घ्यायला हवं. ते काय म्हणतात, त्यांना काय त्रास होतोय हे समजून घेणं हीच खरी पालकत्वाची सुरुवात आहे. मुलांना नेहमी योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावून सांगावा. पण ते करताना त्यांच्यावर हुकूम गाजवू नये. मुलांशी संवाद ठेवा. जर त्यांनी काही चुकीचं केलं असेल तर तू हे का केलंस? असं विचारण्याऐवजी असं झालं तर पुढे काय करावं असं तुला वाटतं? असा प्रश्न विचारा. त्यामुळे मुलं विचार करायला शिकतात आणि पुढच्या वेळी ते स्वतःहून योग्य निर्णय घेतात. त्यांच्या मनात जबाबदारीची भावना निर्माण होते. कधी कधी मुलं आपल्या लक्ष वेधण्यासाठी चुकीचं वागतात. अशा वेळी रागावण्याऐवजी त्यांना थोडं वेळ द्या. त्यांच्या भावना जाणून घ्या. मुलं खेळायला, बोलायला आणि लक्ष द्यायला मागतात. जर आपण त्यांना दुर्लक्षित केलं तर ते आपल्या उपस्थितीची आठवण करून देण्यासाठी काहीतरी चुकीचं करतात. अशावेळी त्यांना शिक्षा देऊ नका, तर त्यांना आपल्या जवळ घ्या. त्यांच्या डोळ्यात बघा आणि विचार करा की काय झालं. हे एकच वाक्य त्यांना सुरक्षिततेची जाणीव करून देतं. मुलांना वळण लावण्यासाठी शिक्षा देण्याऐवजी टाइम आउट सारख्या पद्धतीचा उपयोग करा. म्हणजे जर मुलं वारंवार तीच चूक करत असतील तर त्यांना थोडा वेळ शांततेत बसायला सांगा. या काळात त्यांना विचार करायला वेळ मिळतो. पण ही शिक्षा रागाने नाही तर समजूतदारपणे द्या. त्यांना सांगितलं पाहिजे की आपण का नाराज आहोत. त्यामुळे मुलं स्वतःची जबाबदारी ओळखायला शिकतात. मुलं काही चांगलं काम करत असतील तर त्यांची स्तुती करा. पालक अनेकदा चूक केल्यावर ओरडतात, पण चांगलं काम केल्यावर दुर्लक्ष करतात. हे चुकतं. मुलांना प्रोत्साहन हवं असतं. त्यांना वा, तू खूप छान केलंस असं म्हटलं की त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य येतं तेच त्यांच्या आत्मविश्वासाचं बीज असतं. प्रोत्साहनामुळे मुलं सकारात्मक होतात आणि त्यांच्यात स्वतःवर विश्वास निर्माण होतो. त्यांना वाटतं की माझे आईबाबा माझ्यावर विश्वास ठेवतात. आणि हेच वाक्य त्यांच्या आयुष्याचा पाया ठरतो. मुलांना खोट्या धमक्या देणं टाळा.
असं केलंस तर तुला फोन देणार नाही, खेळायला जाऊ देणार नाही अशा धमक्यांचा काही उपयोग होत नाही. कारण मुलं लक्षात ठेवतात की या धमक्या कधीच खऱ्या ठरत नाहीत. त्यामुळे पुढे ते पालकांच्या बोलण्याला महत्त्व देणं थांबवतात. त्याऐवजी त्यांना खरं कारण सांगा. उदाहरणार्थ, तू वेळेवर अभ्यास केलास तर तुला जास्त खेळायला वेळ मिळेल. असं सांगितल्यास मुलांना त्यामागचा अर्थ समजतो आणि ते हळूहळू शिस्तबद्ध होतात. पालकांनी स्वतःच्या वागणुकीतून आदर्श दाखवायला हवा. आपण सतत फोनवर असू, भांडत बसू, नकारात्मक बोलू आणि मग मुलांनी चांगलं वागावं असं अपेक्षित ठेवणं हे चुकीचं आहे. मुलं आपल्याला पाहून शिकतात, ऐकून नाही. म्हणून आपण जे शिकवू इच्छितो ते स्वतः जगायला हवं. मुलांना समजायला सांगणं म्हणजे फक्त शब्द नव्हे, तर कृतीतून उदाहरण देणं आहे. मुलांना प्रेमाने वाढवा, पण अति लाड करू नका. प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनासारखी झाली पाहिजे अशी सवय लावू नका. कारण आयुष्यात नेहमी सगळं आपल्या मनासारखं होत नाही. हे वास्तव त्यांना लहानपणापासून शिकवायला हवं. त्यामुळे ते मोठे झाल्यावर कठीण प्रसंगातही मानसिकदृष्ट्या मजबूत राहतील. मुलांना कधीही इतरांशी तुलना करू नका. पहा, तो किती चांगलं शिकतो आणि तू नाही, असं म्हणणं म्हणजे त्यांच्या मनात कमीपणाची भावना निर्माण करणं आहे. प्रत्येक मूल वेगळं असतं. त्यांच्यातील गुण ओळखा आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रात चमकू द्या, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते आनंदी राहतात. शेवटी, मुलांना घडवणं म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं नव्हे, तर त्यांना जीवन समजावणं आहे. मुलं आपली संपत्ती नाहीत, ती आपल्या प्रेमाचं प्रतिबिंब आहेत. त्यांचं बालपण आपल्याकडून मिळालेल्या शब्दांनी आणि कृतींनी आकार घेतं. म्हणून मुलांशी संवाद साधा, त्यांना ऐका, त्यांच्या भावना समजून घ्या. कारण एक समजूतदार पालकच आपल्या मुलांना जबाबदार नागरिक बनवू शकतो.